नमस्कार मंडळी, मी सुशील आपला ट्रॅव्हल व्हिडिओ आपले स्वागत करतो ट्रॅव्हल व्हिडिओच्या एका नव्या भागात। आता सकाळी 5:15 वाजले आणि मी आता गावाला निघालेलो आहे आणि मी आता गाडी घेऊन नाही जाते माझी, तर मला आता जायचं आहे भिवपुरीला। तर भाऊ बदलापूरवरून येणार आहे, तर मी भिवपुरीला पिकअप करायला सांगितलंय। तर मग आता भेटूया आपण नाहूर स्टेशनला आणि त्यानंतर भिवपुरी स्टेशनला। मित्रांनो, नाहूर स्टेशनला बसलोय, गाडी 10 मिनिटं लेट आहे। 5:37 झालेली आहेत। आता बघूया गाडी किती वाजता येते ती। इंडिकेटर टिटवाळ्याचं लावलंय आणि कर्जत गाडी आली पण। आईला गर्दी बघा किती, गाडीमध्ये घुसायला एकदम मारामारी झाली होती। बहुतेक ठाणेवाले, दिव्यावाले, कल्याणवाले आणि नंतर पुढे सगळे कर्जतचे पिकनिकवाले आलेले आहेत। छान असे काळे ढग डोंगरावर सगळे दाटून आलेले आहेत, पाहायला किती मस्त वाटतं। गाडी थोडा वेळ थांबली होती तर अजून एकदा शॉट घेऊन टाकला। चला, भिवपुरी स्टेशन आलेलं आहे। 7 वाजून बहुतेक 8-10 मिनिटं झालेली असतील। मित्रांनो, 7:18 झाली आहेत आणि आता मयूरने मला भिवपुरी स्टेशनच्या बाहेर पिकअप केलेला आहे। आता बघूया आता आपल्याला इथून किती वेळ लागतो। भिवपुरीचा जो हायवे आहे तो भिवपुरी स्टेशन पासून फक्त 7 ते 8 मिनिटावर आहे। म्हणजे भिवपुरी स्टेशनला उतरलं की लगेच 7 ते 8 मिनिटात आपण हायवेवर येऊन पोहोचतो आणि तेवढ्या वेळात मयूरही तिथे 7 वाजता येऊन पोहोचू शकतो। आता बरोबर 8 वाजलेत। मागचा BPCLचा जो CNG स्टेशन होता तो लाईट नव्हती, CNG होता, लाईट नव्हते। आता आपण पुढे तिथे आपण नेहमी भरतो साहिल ऑनलाईन CNG गॅस, तिथे गॅस भरून घेऊया। नंतर पुढे जे आहेत ते सगळे ऑफलाईन CNG स्टेशनचे, हा इथे ऑनलाईन आहे आणि इथे प्रेशर चांगलं असतं। इथे पण लाईट नाही, अरे बाबा विचारून घ्यावं लागेल। इकडच्या इंडियन ऑइलचं इथे पण मला वाटतं लाईट नाही, त्यामुळे इथे पण गॅस भरता आलेला नाही आहे। आता पुढे बघूया, पुढे 5 मिनिटं झाली। आता आपण पाली रोडला लागलोय। आता पुढे बघूया, मयूर म्हणतोय ॲडला रिचार्जच्या इथे नवीन पंप उघडला आहे। सुरू झाला की नाही माहीत नाही, झाला असेल तर बरं आहे, आपल्याला अजून एक थोडासा कंटेंट मिळेल। 8:10 झाले, आपण ॲडला इमॅजिका त्या गेटवर पोचलोय। तिथे तो CNG पंप काम झालं होतं, पण तो CNG पंप सुरू नव्हता, तर कधी सुरू होईल माहीत नाही। तर तिथे पण आपल्याला आता गॅस मिळालेला नाही आहे। पुढे आता बघूया पुढे मिळतोय का। आणि जे लोक आता ह्या रूटनी कोकणात जातात, आणि ज्यांना मुंबई पुणे एक्सप्रेसवे घेऊन खोपोलीला एक्झिट घेऊन पालीला बाहेर पडायचं असतं, तर माझं म्हणणं असं आहे की कशाला 240 रुपये फालतूमध्ये वेस्ट करताय, त्याच्यापेक्षा तुम्ही जुन्या मुंबई पुणे हायवेने येऊ शकता। एक 5-10 मिनिटं जास्त लागतील तुम्हाला, पण तो 240 देणं परवडत नाही फक्त 30-40 किलोमीटरसाठी। पण जुन्या मुंबई पुणे हायवेने आला तर तुम्हाला 47 रुपये तुम्हाला फक्त शेड्यूलचा, आणि वेळेचा फरक जास्त नाही पडत, 5 ते 10 मिनिटच फरक पडत असेल। जे कोणी मुंबई पुणे एक्सप्रेस वे वापरतात आणि खोपोलीला एक्झिट घेतात त्यांच्यासाठी जुना मुंबई पुणे हायवे
मित्रांनो, तर आता बरोबर 9 वाजायला 2-3 मिनटं बाकी आहेत. आपण बरोबर आता वाकण फाट्याला पोचलोय. वाकण फाट्यापासून आता हा रोड इथे कॉन्क्रीटचा झालेला आहे, तरी पण थोडासा प्रॉब्लेम आहेच. तर आता आपण रूट मागच्या वेळेला पण आपण मयूर बरोबर आलो होतो, तेव्हा आपण रूट पकडला होता पाली निजामपूरचा रूट. तेव्हा एकदा जायचं होतं त्या रूटनी, म्हणून तो रूट पकडला होता. तर आता डायरेक्ट वाकण फाट्याला बाहेर आलो आहे. वाकण फाट्याला सरळ आपला आता NH66 पकडून सरळ चिपळूण. तर आता इथून सुकळी खिंडीला सुरुवात झालेली आहे. आता ह्याची काय अपडेट द्यायची जास्त गरज नाही वाटत आहे मला, पण आता मी 1-1.5 महिन्यापूर्वी सगळे अपडेट दिले आहेत. सुकळी खिंडीतली एक लेन पूर्ण चालू झालेली आहे कॉन्क्रीटची, त्यामुळे आता आपला बराच वेळ वाचतोय. फक्त थोडासा ओव्हरटेक करायला प्रॉब्लेम होतो इथे, कारण थोडा चढ आहे ना हा, त्यामुळे बस वगैरे अशी समोर असेल किंवा काय असेल. हे बघा, दोन्ही ट्रॅफिक आता ह्याच लेनला आहे. बाजूची लेन पण कॉन्क्रीट झालेली आहे, साफसफाई करायची बाकी आहे. आता बघूया कधी सुरू करतायत ती. सुकळी खिंडीच्या आता ह्या एंडला ते अजिबात दिसत नाही आहे. इथे पूर्ण आता एक्सकॅव्हेशन चालू आहे. हा बघा, पोकलेन लागलेला आहे इथे बाजूला, पूर्ण एक्सकॅव्हेशन करतोय. म्हणजे राईट साईडच्या लेनचा आता अजिबात पत्ता नाही आहे. याला अजून 1-1.5 वर्ष जाईल ही लेन सुरू व्हायला. तर बरोबर 9:15 वाजलेत. कुंडलिका नदीवरचा ब्रिज क्रॉस केला आहे आणि आता आपण कोलाडला पोहोचतोय. हे बघ, गुरं कुठे बसलेत बघ मध्ये. तर मित्रांनो, बरोबर 9 वाजून आता 35 मिनिटं झाली आहेत आणि डाव्या बाजूला बघू शकता तुम्ही इंदापूरचं CNG स्टेशन आहे. 5-6 गाड्या आहेत. चला, गर्दी कमी होती, मी बघितलं पटकन 3-4 गाड्याच उभ्या होत्या. म्हटलं गॅस भरून घेऊया. 6वा नंबर आहे. 9 वाजून 42 मिनिटं झाली बरोबर आणि चमत्कार हो गया. 5-7 मिनिटांमध्ये आमचं इंदापूरला गॅस भरून झाला आहे. आता काय प्रॉब्लेम नाही. चिपळूणपर्यंत आता सुसाट. 9 वाजून 54 मिनिटं झाली आहेत. आपण माणगावला पोचलोय. इथे ट्रॅफिक तर लागतंच. माणगावचा बायपास कधी होणार देवास ठाऊक. आत्ताच 21 मेला आपण महाड आणि प्रतापगडची ट्रिप केली होती. आता मे महिना असून पण तेव्हा आकाश असं ढगाळलेलं होतं, पण आता हा जो समोर सीन दिसतोय ना, अगदी निळशार आकाश आणि त्यात पांढरे पांढरे ढगांचे पुंजके. हा सीन बघायला आता जाम भारी वाटतं. आणि 16 जूनच्या ट्रिपमध्ये हे असं काही दृश्य मिळेल हे मला अपेक्षितच नव्हतं. जाम भारी वाटतं असं बघायला. बरोबर 10 वाजून 7 मिनिटं झालेत. आपण आता बहुतेक लोणेरेला पोहोचू. आणि मागच्या अपडेटमध्ये मी सांगितलं होतं लोणेरेचा बहुतेक फ्लायओव्हरचं काम चालू आहे जोरात. आणि आता इथून आपण सर्व्हिस रोडवरून जातोय आणि मध्ये पूर्ण फ्लायओव्हरचं काम चालू आहे. त्याचं पूर्ण अर्थवर्कचं काम चालू आहे, फिलिंग चालू आहे. हा फ्लायओव्हर जरा झाला तर अजून एक थोडासा सुटकेचा निश्वास. ट्रॅफिक एकदम स्टँडस्टिल झालेलं आहे. हे बघा, इथे बरोबर या नाक्यावरती आता इथे या फ्लायओव्हरचं पिलरचं काम चालू आहे. बऱ्यापैकी आहे. मागच्या वेळेला 2 पिलर नव्हते, आता हे काच झालेत. पुढच्या पिलरचं शटरिंग चालू आहे. बढ़िया है. चलो जल्दी जल्दी फटाफट करो. लोणेरेच्या पुढे हे इथे फ्लायओव्हरचा रॅम्प बनवतात आहे. मागच्या अपडेटमध्ये पण मी सांगितलं होतं. बऱ्यापैकी रॅम्प बनवून झालेला आहे आणि मला वाटतं रॅम्पवरती पण कॉन्क्रिटिंग झालेलं आहे. ह्या व्हिडिओमध्ये एवढं डिटेल अपडेट नाही देणार आहे, कारण आत्ताच मी अपडेटचा व्हिडिओ केला होता. तर ह्याच्यामध्ये थोडंसं कामापुरतंच सांगणार आहे.
आता हे ट्रॅफिक बघा पूर्ण सर्व्हिस रोडवरून सुरू आहे. हा इथून रॅम्प सुरू होतो आणि आता इथे डायव्हर्जन आले. आता इथे नॉर्मल रोडला आता आपण लागलो आहे. ट्रॅफिक बघा तरी आज किती गाड्या आहेत बघा. संडे आहे. फार स्लो चाललो आहे आम्ही. समोर मस्त ढग दिसतात बघा. एकदम असं निळा आकाश आणि ढग असं बघायला मस्त वाटतं. ॲक्च्युअलपेक्षा मोबाईलच्या स्क्रीनमध्ये चांगलं दिसतंय. थोडेसे कलर व्हायब्रंट आहेत. बरोबर 10 वाजून आता 16 मिनिटं झालेली आहेत. कुठलं गाव आहे? वडपाले. आता मागच्या वेळेला आपण आलो होतो ते महाडच्या गंधारपाले लेण्या पाहायला आणि पुढे मग नंतर आपण गेलो होतो प्रतापगडला. त्या व्हिडिओजमध्ये मी हे सगळं डिटेल कव्हर केलेलं आहे. तर ते व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल, थोडेसे डिटेल्स अपडेट पाहिजे असतील तर वर आलेल्या आय लिंकवर क्लिक करा. चला 10 वाजून 17 मिनिटं आणि ॲज युजल व्ही रेल्वे स्टेशन. आणि ह्याच्या पुढे तर सगळ्यांना माहिती आहे व्ही रेल्वे स्टेशनपासून कसा चकाचक एकदम सुसाट रस्ता आहे. आता एकदम डायरेक्ट चिपळूणपर्यंत. मला वाटतं चिपळूणच्या पुढे सावर्ड्यापर्यंत रस्ता चकाचक झालेला आहे. चिपळूणचा बहादूर शेख नाक्याचा जर पॅच सोडला तर मस्त कोकण रेल्वे चालले आहे. कॅमेऱ्यात दिसतंय की नाही माहीत नाही आहे. आता ज्यांना आंबेत मार्गे दापोलीला जायचं आहे त्यांनी आता इथे एक्झिट घ्यायचं आहे. डाव्या बाजूनी आंबेत बघा लिहिलेलं आहे. इथून एक्झिट घेतल्यानंतर खाली अंडरपासनी राईट मारायचं आहे. पण आता मला अशी माहिती मिळालेली आहे की दापोलीला जर जायचं असेल तर आंबेत मार्ग जो रोड आहे त्याचं कन्स्ट्रक्शन वर्क चालू आहे. त्यामुळे तिथून न गेलेलं बरं. सध्या ज्यांना दापोलीला जायचं आहे त्यांनी एकतर लाटवण मार्गाने जावं किंवा सरळ खेड मार्गे जावं. त्यातल्या त्यात लाटवण मार्ग बेस्ट. मस्त ग्रीन केलंय गवत एकदम. बघ ना कसं काय केलंय. भात लावलाय काय लावलाय माहीत नाही. मस्त हिरवे हिरवे पॅच आहेत. शेतं सगळी हिरवीगार व्हायला सुरुवात झाली आहे मस्त. येडाबिडा आहे काय जायला. मध्ये थांबवते गाडी. अरे बाबा फोन बघत होता तो. काय माणसं आहे. गाडी साईडला घे ना जरा जायला. तिथे मध्येच मधल्या एकदा आहे मधल्या लेनमध्ये. 10 वाजून 24 मिनटं झाली आहेत. आता एक छोटासा आमचा नाश्ता आणि टी ब्रेक. त्याच्यानंतर पुन्हा भेटूया पुढच्या प्रवासात. हा सीनच जाम भारी वाटतो. निळा आकाश आणि हिरवी गर्द झाडी आणि त्यात ही लाल माती. हा सिटिंग एरिया नवीन केला आहे बहुतेक. एक्सटेंड केलेलं आहे थोडंसं. आणि हा सीन बघून तुमच्या डोळ्याचं पारणं नाही फिटलं तर पैसे परत. तर मित्रांनो बरोबर 10 वाजून आता 56 मिनटं झाली आहेत. आमचा नाश्ता झालेला आहे आणि आता आपण लागलेलो आहोत पुढच्या प्रवासाला. बरोबर 11 वाजलेत. आपण महाडला पोहोचलो आहे. हा महाडचा एंट्री पॉइंट आहे.
बरोबर 11:17 झालेत आणि आता आपण पोलादपूरला पोहोचलेलो आहे. मी ऑलरेडी सांगितलं आता ह्या बीड रेल्वे स्टेशनपासून जो पुढचा रस्ता आहे त्याचं काय अपडेट द्यायची गरज नाही आहे. फक्त तुम्ही माझ्याबरोबर या प्रवासाचा आनंद घ्या. या भागात जास्त काय अपडेट्स देणार नाही आहे मी. मला वाटतं आपला जवळजवळ अर्धा तास गेला ना रे नाश्त्यामध्ये. 10:24 ते 10:56 बरोबर अर्धा तास गेला. आपण दोघात असतो तर आपण अजून पुढे असतो. हां ठीक आहे एवढं. हां ते काय एवढं येताना पण त्याचं सुरू झालं ना आता. कशेडी घाट सुरू झालं ना. हो हे काय चलो कशेडी घाट सुरू झालेला आहे पण अप टू डेट एकदम मस्त रस्ता आहे आता कडक. आपण 11 वाजता महाडला होतो. आपला ब्रेक झाला अर्ध्या तासाचा. आता बघूया हॉटेल अनुसयाला आपण कधी पोहोचतोय आणि त्याच्या पुढे तुळशी फाटा 2-3 वेळा करून झालंय आणि बऱ्याच यूट्यूबर्सचं करून झालेलं आहे. बोगद्यामुळे इफेक्टिव्हली 10 मिनटं वाचतात पण जेव्हा बोगद्याच्या पुढचा आणि मागचा ॲप्रोच रोड पूर्ण होईल म्हणजे ह्या रोडसारखा होईल तेव्हा मात्र 10 पेक्षा म्हणजे 15 ते 20 मिनटाचा तरी फरक पडेल. आता कसं रोड नाही ना रे. पुढे पण रोड नाही मागे पण रोड नाही आणि बोगदा पण हाफ आणि हाफ आहे ना त्यामुळे तो रोड बनवले ना त्याच्यामध्ये ब्रिजच्या अजून तरी लेअर नाही टाकले. ते टेम्पररी रोड आहेत थोडेसे त्यामुळे तेवढं आहे. हा असा रोड सुसाट पूर्ण झाला तर मला वाटतं 20-30 मिनटं वाचतील. 20 मिनटं पकडून चालू आपण. मस्त हिरवळी मस्त झाली एकदम. एक पाऊस पडलाय ना त्यामुळे पूर्ण हिरवं झालंय. आता तर मी मागच्या वेळेला गेलो प्रतापगडला तेव्हा पाऊस पण पडला नव्हता तरी पण पूर्ण हिरवे आहेत डोंगर. तरी किती फरक पडतो रे जायला. हे डोंगर हिरवेच आहेत पूर्ण. गर्द झाडी आहे पूर्ण. पाऊस पण नाही एवढा पडला. हा हे ना काय डोंगर पण पूर्ण पूर्ण ग्रीन गर्द डोंगर आहे एकदम. चला आता आपण कशेडी बोगद्याच्या एंट्री पॉईंटला आलेलो आहेत. इथे अवजड वाहनांना नो एंट्री आहे त्यामुळे अगदी एकदम बॅरिकेडिंग केलेलं आहे. एकदम हळूहळू आपल्या गाड्या घेऊन जायला लागतात आहे. किती जागा ठेवली आहे बघा. अगदी इथे 11 वाजून बरोबर आता 24 मिनटं झालेली आहेत. थोडी जास्त जागा ठेवायची ना. टेम्पोवाले घुसतात ना. टेम्पो छोटा टेम्पो जाऊच शकतो रे. कशेडीच्या बोगद्याचा अगदी सुरुवातीपासून ते बाहेर अनुसया हॉटेलपर्यंतचा एक वेगळा व्हिडिओ मी बनवतोय. तो व्हिडिओ बहुतेक या व्हिडिओच्या नंतर पब्लिश होईल. त्यामध्ये बोगद्याच्या अगोदरच्या आणि बोगद्याच्या नंतरच्या ॲप्रोच रोडची परिस्थिती काय आहे त्याचा अपडेट देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर ते अपडेट घेण्यासाठी यानंतर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. हे बघा बॅरिकेडिंग कसं करून ठेवलंय बघा. एका वेळेला एकच गाडी पास होऊ शकते. एकदम रिस्ट्रिक्ट करून ठेवलंय छोटं. थांब बाबा. आता आम्ही हॉटेल अनुसयाला पोहोचलेलो आहोत. 11 वाजून 33 मिनटं झालेली आहेत. पणजी 350 किलोमीटर, रत्नागिरी 196 किलोमीटर आणि खेड 19 किलोमीटर. बरोबर 11 वाजून 35 मिनटं झाली आहेत आणि आपण तुळशी फाट्याला पोहोचलेलो आहोत. हा पण रस्ता चांगला गेला आता. जेव्हा आपला हायवे चांगला नव्हता तेव्हा तो बेस्ट ऑप्शन होता. आणि रोड एवढा सिनिक आहे ना तो. पावसाळ्यात येशील ना तर बरेच तुला वॉटरफॉल्स मिळतील.
बरोबर 11:45 झाले. आपण आता भरणे नाक्याला पोहोचलेलो आहोत आणि हा भरणे नाक्याचा फ्लायओव्हर आता उतरतोय आणि आता हे जगबुडी नदीवरचा हा ब्रिज आपण क्रॉस करू. आणि जूनच्या एंडला असा सुंदर सीन मला मिळेल हे मला अपेक्षितच नव्हतं. तर आता भोसते घाट सुरू होतोय. तर आता तुम्ही भोसते घाटाची मजा टाइम लॅप्समध्ये घ्या. तर 11:54 झाली आहेत आणि हा बोरतचा टोलपाडा आलेला आहे. बाजूला पूर्ण हिरवळ आली आहे बघ ना, मस्त जमिनीवरती एकदम लश ग्रीन सादर. एका पावसाने एवढं झालंय. मस्त एकदम, हा मस्त हिरवळ पसरली सगळीकडे. चला दाभीळ गेलेला आहे. बरोबर 12 वाजले आता. दाभीळचा एक CNG स्टेशन इंडियन ऑइलचा मागे गेलेला आहे. हा प्रकार कोणी काढला रे, हा सनरूफ? त्याचा उपयोग काय तो करत काय? फालतूचा शो ऑफ करायला. आपल्याकडे त्याचा काय वापर नाही. आपल्याकडे ऊन किती असतं नाही, मग तेच ना, आपल्याकडे ऊन किती असतं. एक सर्टन टायमाने आहे ना ते लीक होतं. हा तेच आहे म्हटलं. नाही, हे असं शो ऑफ करायला, मुलांना उभं करायला त्याचा दुरुपयोग करतात. बाहेर ते फक्त ठीक आहे. म्हणजे खरं म्हटलं तर सनरूफचा डायरेक्ट काही उपयोग नाहीच आहे. कॉम्पॅक्टला नाही आहे. तुमच्या मोठ्या गाड्या आहेत ना त्याला आहे. कारण की कॉम्पॅक्ट मध्ये काय येतं, ही लोक इकडे देतात, इथे देतात. तू उभं पण नाही राहू शकत नीट. काय तुला खाली बेसच नाही ना उभं राहायला. बरोबर आहे. ज्या मोठ्या आता हे सफारी बिफारी आहे ना टाटा बिटाच्या, त्याला ठीक आहे कारण की त्याला फुल दिलंय या लोकांनी. ओके. तू पाठी जरी उभा राहिलास तरी तुला तू व्ह्यू करू शकतो बाहेर. आता या गाड्यांमध्ये काय उपयोग नाही त्याचा. हे इकडे छोटासा देतात, युजलेस आहे. जागाच नाही मुलांना. काय अक्षरशः माया तर डोक्याला जातं ते सनरूफ म्हटलं तर. आणि आपल्याकडे एवढं ऊन आहे. आता हा डाव्या बाजूला HP चा गेला आहे. इथे पण CNG आहे. आता डायरेक्ट. चला 12:05 झाली आणि आता बघा तुम्ही मस्त वेगळी आता परशुराम घाटाला सुरुवात होते. कारण 12:12 झाली आहेत. आपण आता बरोबर फरशी फाट्याला पोहोचलोय. इथे परिस्थिती फार बदललेली आहे. रस्त्याची हाईट पूर्ण उंच झालेली आहे. लेफ्ट बंद केला होता आमचा सर्व्हिस रोडचा. आता आम्हाला इथून डाव्या बाजूला गाडी टाकून युटर्न मारून यायला लागणार आहे. नंतर मग अंडरपासने आम्हाला फरशी फाट्यावर जावं लागणार आहे. तर हा असा आहे, जे कोणी फरशी फाट्यावरनं जाणारे असतील आणि ज्यांना माहिती नसेल त्यांनी हे पाहून घ्यावं. तर इथून मला वाटतं हा अंडरपास आहे, बरोबर ना? पुढून समोरून यायला पाहिजे होता आपण, तर तिथून बंद केलं म्हणून आपण आता पुढे जाऊन युटर्न मारून आलो या सर्व्हिस रोडला. आता इथून डाव्या बाजूने खाली जायचं आहे आपल्याला. इकडनं पण हा उलटा आहे ऍक्च्युअली. हा डायरेक्ट खाली म्हणजे एक्झॅक्टली जाऊन असं आहे. एक्झॅक्टली फरशी फाट्याच्या समोर नाही आलाय. हा एक्झॅक्टली नाही आलाय. हा म्हणजे बराच अलीकडे आहे. तो पण लपडा आहे इकडे, माहिती आहे का तुला? नाही मग असं पुढे जाऊन तिथून युटर्न मारून डायरेक्ट तिथून लेफ्टने खाली दिला नाही ना. तो रस्त्याचं काम चालू ना या साईडच्या. म्हणजे पुढच्या रस्त्याचं काम झालं बंद आहे ना तो. आता तो सर्व्हिस रोड झाला ना पुढून, तर तिथून डायरेक्ट लेफ्ट मारून येऊ शकतो आपण. जातात पण ते गाडीवाल्यांचे वांदे होतात. तर ह्याला म्हणतात फरशी थिटा. तोडला ना आपण, पूर्ण तोडला याला. पण पहिलं कसं समोरून असं समोरून यायला पाहिजे होतं आपण, पण हा रोड पूर्ण नाही वाटत. युटर्न नाही ना तिकडून. हा म्हणून तसं यावं लागेल. ही वरून गेली कोकण रेल्वे. इथून हा कोकण रेल्वेचा ब्रिज आहे छोटा. तो चलो अपना सफर इधर तक ही अभी. अब मिलते हैं कोई अलग जगह, कोई अलग पार्ट में. तोपर्यंत बाय बाय फ्रॉम ट्रॅव्हल बिडू अँड कीप वॉचिंग अवर चॅनल. थँक्स
फॉर वॉचिंग.